नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. क्रीडा विश्वातून शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. त्यांना 213 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या विजयात आणखीन एक भर पडली आहे. तर शमीने शेवटच्या षटकात केलेल्या हॅट्रिकमुळे भारताने कालचा सामना 11 धावांनी जिंकलाय. अत्यंत थरारक सामन्यात भारताने विश्वचषकातला सलग 4था विजय मिळवलाय. अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करून भारताने आपला विजय रथ कायम राखलाय. तर मोहम्मद शमीने हॅट्रिक घेत विजयावर शिक्कामोर्तब केलाय. एकूणच कालचा सामना अत्यंत कट्टुकट झाल्याचं बघायला मिळालं. खरं तर भारताचं पारडं अर्थातच जड होतं, मात्र अफगाणिस्तानने ज्या पद्धतीने झुंज दिली त्यामुळे निश्चितच हा इंटरेस्टिंग असा सामना काल बघायला मिळाला. तर माझे सहकारी अमित मोडक सध्या आपल्या सोबत आहेत. एकूणच कालच्या सामन्याबद्दलचं विश्लेषण ते करणार आहेत. अमित, खरंच तर थरारक असा हा कालचा सामना होता. भारताचं पारडं निश्चितच जड होतं, मात्र त्याला कडवी झुंज अफगाणिस्तानला दिली. त्यांची निश्चितच ते विजय मिळू शकले नाहीत, पण ज्या पद्धतीने अफगाणिस्तानची टीम खेळलेली आहे, विशेषतः गोलंदाज, त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल. या विजयाचं कसं विश्लेषण कराल आपण? काल थोडक्यात अफगाणिस्तानची टीम या वर्ल्ड कप मधला सर्वात मोठा उलटफेर करण्यापासून चुकली असं म्हणायला लागेल. परंतु एक उत्तम सामना सर्व क्रिकेट रसिकांना बघायला मिळाला. आणि एक प्रकारे म्हणता येईल की टीम इंडियाने मॅच जिंकली, पण त्या सामन्यात मन जी जिंकली ती अफगाणिस्तानच्या टीमने. या सामन्यात येण्या अगोदर अफगाणिस्तानच्या टीमने खूप वाईट पराभव बघितलेले होते. त्यांच्या गोलंदाजाची धुलाई झाली. आपण बघितले की जो नबी काल चमकला, त्याच्याच बॉलिंगवर 110 रन्स काढण्यात आलेले आहे, जो वर्ल्ड कप मधला सर्वात हायेस्ट स्कोर आहे. तर अशा एक पूर्ण डाऊन परिस्थितीतून येऊन भारतासारख्या एका तगड्या टीमला, जी वर्ल्ड कपची दावेदार मानली जाते, तिला जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं या टीमने. मला असं वाटतं की अशी मॅच पाकिस्तानच्या विरुद्ध आपल्याला अपेक्षित होती, जी टक्कर आपल्याला अफगाणिस्तानच्या विरुद्ध बघायला मिळाली. त्यामुळे एक उत्तम सामना बघायला मिळाला. अफगाणिस्तानचा कॉन्फिडन्स वाढला असेल. त्यांची बॉलिंग, बॅटिंग दोन्ही बाबतीत या टीमने एक उत्तम परफॉर्मन्स केला, ज्या गोष्टीसाठी अफगाणिस्तान जाणलं जातं. कारण अशी अपेक्षा होती की या टीम कडून 1 ते 2 मॅच मध्ये तरी चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल, आणि तो या भारताविरुद्धच्या मॅच मध्ये बघायला मिळाला. एक चांगला सामना झाला. दोन्ही टीमसाठी आपण एक पॉझिटिव्ह म्हणू शकतो. खास करून अफगाणिस्तानसाठी या वर्ल्ड कप मधून जाताना ते किमान निराश नसतील. अगदी अमित, एकूणच आता हा जो विश्वचषक सामना आहे, विश्वचषक मधली जी आपली टॅली जर पाहिली आपण, एकूणच गुणतालिकेवरती जर नजर टाकायची झाली तर एकूणच काय बोलता येईल? आत्ता कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाला अधिक संघर्ष करण्याची आता गरज आहे? जर आपण पॉइंट टेबल बघितलं तर पहिलेपासून ज्या 4 टीम सेमीफायनल मध्ये जातील अशी चर्चा होती, त्याच आपल्याला टॉपला दिसत आहेत. म्हणजे न्यूझीलंड नंबर 1 वर आहे, भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि इंग्लंड आहे. या 4 संघामध्ये पण यामध्ये सर्वात धक्कादायक परफॉर्मन्स इंग्लंडचा राहिलेला आहे, कारण त्यांना 2 पराभवाला सामोरे जायला लागलेलं आहे, जी अपेक्षा नव्हती. कारण इंग्लंड हा सर्वात तगडा दावेदार समजला जातो वर्ल्ड कपचा. या 4 टीमला सेमीफायनल मध्ये जाण्यापासून रोखण्याची ताकद सध्या कोणामध्ये दिसत नाही. एक मात्र नक्की झालं की श्रीलंकेने जो उलटफेर केला, तो जर वर्ल्ड कपच्या थोडा सुरुवातीला आला असता तर हा वर्ल्ड कप आता पण वाईड ओपन दिसला असता आपल्या सगळ्यांना. परंतु जे नंबर 4 किंवा 5 साठी जे कंटेंडर होते, ज्यामध्ये वेस्ट इंडिज आहे, पाकिस्तान आहे आणि श्रीलंका आहे, या तिघांची आता जर परिस्थिती आपण पॉइंट टेबलवर हे आपल्याला 5, 6, 7 नंबरवर दिसत असले तरी यांचा रन रेट खूप वाईट आहे. आणि यांच्या येणाऱ्या मॅचेस जे आहेत ते खूप तगड्या टीमच्या विरुद्ध आहे. म्हणजे त्यांच्या न्यूझीलंड विरुद्ध मॅच बाकी आहे, इंग्लंड विरुद्ध बाकी आहेत. त्यामुळे हा पॉइंट टेबल जवळपास लॉक झालेला आहे. आता गंमत यात अशी आहे की पहिले 2 जागा कोण घेणार, अव्वल स्थानी कोण असणार आणि नंबर 2, कारण जो अव्वल स्थानी असेल त्याची लढत 4थ्याची होणार आहे. त्यामुळे त्या पोझिशनसाठी भांडण आहे आणि तिथे टक्कर असेल ती न्यूझीलंड आणि भारताची. कारण भारत फक्त 5 मॅचेस खेळलेला आहे, त्यामुळे आपल्यासाठी संधी जास्त आहे. या पॉइंट टेबल मध्ये सेमीफायनल मध्ये जाणाऱ्या टीम्स आपल्याला जवळपास मिळालेल्या आहे. बघायचं आहे की नंबर 1 आणि नंबर 2च्या टीम कुठल्या असतील. अमित, अगदी याच अनुषंगाने आणखीन एक असाच प्रश्न की भारतासाठी खरं तर मार्ग सुकर असं वाटत असलं तरी सुद्धा सेमीफायनल मध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी आणखीन कोणती आव्हानं आपल्या भारतीय टीम समोर?
सेमीफायनल मला असं वाटतं की जवळपास लॉक केलेलं आहे आपण. 9 गुण झालेले आहे आणि फक्त 5 सामने आपण खेळलेले होते. यानंतरची लढत आपली श्रीलंकेसोबत बाकी आहे, वेस्ट इंडिज सोबत आहे आणि एक टफ सामना इंग्लंड सोबत आहे. या 3 पैकी किमान एक मॅच जरी आपण जिंकली तरी आपण सेमीफायनल मध्ये जातोय. परंतु जसं म्हटलं की सेमीफायनल मध्ये जाणं हा उद्देश नसणार आता टॉपवर राहण्यासाठी, कारण प्रयत्न असा असेल भारताचा की भारत विरुद्ध न्यूझीलंड ही सेमीफायनल होऊ नये. भारत इंग्लंडचं आव्हान पेलून काढू शकतो. ऑस्ट्रेलियाला आपण पराभूत केलेला आहे, त्याविरुद्ध देखील आपण कॉन्फिडेंटली उतरू शकतो. त्यामुळे न्यूझीलंड एक अशी टीम आहे जिला आपण फायनल मध्येच जिच्या विरोधात उतरायला आपल्याला आवडेल. त्या विरुद्धची मॅच देखील आपली पावसात वाहून गेली होती आणि प्रॅक्टिस मॅच मध्ये न्यूझीलंडनं आपल्याला पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिल्या जागेवर स्थान मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल आणि वेस्ट इंडिजला पराभूत करण्याची ताकद आपल्याला आहे. श्रीलंकेला आपण नक्की पराभूत करू. जी इंटरेस्टिंग मॅच असेल ते इंग्लंड विरुद्ध जिथे काही होऊ शकतं. परंतु टीम इंडियासाठी सेमीफायनल पक्क झालेलं आहे. आता नजर सेमीफायनल नसून या पॉइंट टेबल मध्ये टॉप करणं असेल. अगदी अमित, आणि विश्वचषकातील प्रत्येक अपडेट